अशा पद्धतीने जर तुम्ही अंडा मसाला केला तर एक पोळी खाण्याऐवजी 2 पोळ्या नक्कीच खाल. अंडा करी खाऊन, अंड्याची रसाभाजी खाऊन, तेच तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा नक्की असा अंडा मसाला पण बनवून खा. खूप चविष्ट लागतो आणि करण्याची पण सोपी पद्धत आणि वेळ पण वाचतो. चला मग पटकन रेसिपी सुरू करू. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी इथं मी 3 अंडे घेतलेले आहेत. उकडून यावरची साल काढून घेतलेले. आता याला मध्यभागी कट करून घेते. अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आणि हे 2 पण घेते कट करून. तर त्यासाठी अगोदर आपण मसाला बनवून घेऊ. गॅसवर कढई ठेवून त्यावर मध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये टाकून देते थोडेसे तांदूळ. यामध्ये तांदळामुळे पाणी एकडे आणि मसाला एकडे होत नाही. त्यानंतर टाकून देते खिसून घेतलेलं सुकं खोबरं. तेलात परतून घ्यायचं. नंतर टाकून द्यायचे थोडेसे धणे, अर्धा चमच जिरे, आता इथे भाजून तयार झालेले आहेत. आता याला थंड करून घ्यायचं. इथं आपलं आता वाटण झालेलं आहे थंड. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेऊ. आता यामध्ये टाकून देते लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि याला मिक्सरला असंच कोरडच फिरून घेते. यामध्ये पाणी घालायचं नाही. आता असं थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. यामध्ये थोडीशी चटणी टाकून देते आणि परत फिरवून घेते याला. आता तव्यामध्ये मी तेल टाकून दिलेलं आहे. तेल थोडं गरम होऊ देते. नंतर यामध्ये टाकून देते थोडा आपण करून घेतलेला मसाला. यामध्ये अगोदर आपल्याला अंडा मसाला म्हणल्यावर तर अंडा फ्राय करूनच घ्यावा लागेल. मी इथे 1 चमच टाकून दिलेला आहे मसाला. आता यामध्ये कट करून घेतलेले अंडे असे फ्राय करून घेते. आलटून पलटून घ्यायचे. इथं अंडे फ्राय पण झालेले आहेत. आता मी प्लेट मध्ये काढून घेते. आता लगेच त्याच कढईत तेल थोडं आणि टाकून देते. नंतर टाकून देते त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा. यामध्ये तुम्ही खिसून टाकला तरी पण कांदा चालतं. मी तर असा बारीक चिरून घेतलेला आहे. कांद्याला मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यायचं. कांदा मऊ झालेला आहे. आता यामध्ये लगेच टाकून देते बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. टोमॅटो आणि कांदा मऊ होऊ द्यायचा. इथे कांदा आणि टोमॅटो पण आपला असा मऊ झालेला आहे. आता यामध्ये टाकून देते आपण करून घेतलेला मसाला. याला पण चांगलं तेलात परतून घेते.
आता परतून घेतलेला आहे. नंतर यामध्ये टाकून देते आता लाल तिखट. लाल तिखट टाकून दिलेला आहे यामध्ये. आणि नंतर टाकून देते थोडासा कांदा लसूण मसाला. मिक्स करून घेते. गॅस कमीच आहे. आता थोडं तेलात परतू देते. आणि थोडासा दाटसरपणा यावा म्हणून यामध्ये टाकून देते थोडस चिमूटभर बेसन पीठ. हे पण मिक्स करून घेते. नंतर यामध्ये टाकून देते थोडस पाणी. अंडा मसाला थोडा दाटसरच असतो. आता फ्राय करून घेतलेले अंडे यामध्ये सोडून देते. उकळी पण आलेली आहे इथे एक आपली अशी मस्त. आणि वास तर काय सर्व घरानच सुगंध दरवळायला नाही. हा. आता याची एक चांगली उकळी काढून घेते. आता यावर टाकून देते अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. तयार आहे इथं आपला अंडा असा मसाला खाण्यासाठी. कशी वाटली अंडा मसाल्याची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटतो अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा. अनेक महत्त्वाची गोष्ट खात राहा.